हॅलो गाईज, कशा आहात? मजेत आहात ना? कालच सिलेबस किंवा कालच परीक्षेची डेट डिक्लेअर झाली असल्यामुळे किंवा परीक्षा होणार असं डिक्लेअर झाल्यामुळे एकंदरीत सर्वांचंच आनंदी वातावरण आहे मित्रांनो. आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे आरोग्य विभाग डिटेल सिलेबस घेऊन येतो मित्रांनो. लॅब टेक्निशियन, एएनएम, जेएनएम, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशियन, मी चारच विभाग का घेऊन आलो हा एक प्रश्न आहे मित्रांनो. कारण याच्यानंतर सुद्धा मी या व्हिडिओ घेऊन येणारच आहे, नाही असं नाही, घाबरू नका. पण या चार विभागात सगळ्यात जास्त मॉब आणि जास्त मुलं मुलींनी फॉर्म भरले मित्रांनो. त्यामुळे आज याचा एक सिलेबस डिटेल मध्ये पाहूया. अजून संध्याकाळी अजून दुसरा व्हिडिओ येणारच आहे लगेच. त्याच्यामध्ये बाकी उर्वरित टेक्निशियन असेल, ईसीजी असेल, ब्लड बँक टेक्निशियन असेल, 70% लॅब टेक्निशियन असतील किंवा एमपीडब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यांचा सिलेबस सुद्धा मी डिटेल मध्ये घेऊन येणार आहे. ओके मित्रांनो, महत्वाचा मुद्दा अजून एक की आतापर्यंत तुम्ही चॅनल पाहिले असेल, पण हे जरा वेगळं चॅनल आहे मित्रांनो आपलं. ओके, कुठलाही सिलेबस असेल, राज्यसेवा असेल, युपीएससी असेल किंवा पीएसआयएसटी कंबाईन असेल आणि आता होणारी सरळ सेवा असते, त्याच्यामध्ये आपण एक नवीन पांढर रोवू इच्छितो मित्रांनो. कुठल्याही युट्यूब चॅनलला नुसतं प्रोफेशनलिझम न पाहता किंवा एक लाईक शेअर सबस्क्राईब न पाहता त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा खरंच फायदा झाला पाहिजे मित्रांनो. तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब हा तुमचं अप टू यू, म्हणजे तुम्हाला वाटलंच तर करा असं म्हणणाऱ्यापैकी आपला एक चॅनल आहे मित्रांनो. आणि त्यामुळे तशी लाईक शेअराचं करत बसायचं नाहीये, आपण मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. आपण आता की लॅब टेक्निशियन, जेएनएम, फार्मासिस्ट मध्ये नेमकं काय वाचायचं, एक पुढचा व्हिडिओ याच्यापासून मित्रांनो आपल्याला पण डायरेक्ट व्हिडिओ लेक्चर्स येतील मित्रांनो. तर मी स्वतः तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. ओके, असं लेक्चरचं सेटअप चालू आहे सध्या मित्रांनो, त्यामुळे थोडा विलंब लागतो, त्याबद्दल क्षमा असावी. ओके, आता लॅब टेक्निशियन आणि जेएनएम आणि जेएनएम फार्मासिस्ट बद्दल आता तुम्ही नेटवर शोधून बसला असाल, नंबर ऑफ ग्रुप जॉईन केले असतील, पण मित्रांनो एक मला आधी क्लिअर कट गोष्ट याच्यात सांगू इच्छितो. कुठलाही सिलेबस आणि कुठलाही अभ्यास करताना प्रथम त्या डोक्यात एक घ्या की अभ्यास करते वेळेस मित्रांनो, अभ्यास करते वेळेस एक लक्षात घ्या. आता आपण याच्यामध्ये बघा, ब्लड बँक टेक्निशियन म्हणजे सायंटिफिक रक्तपेढी तंत्रज्ञ, अशा प्रकारचे जे 3-4 पोस्ट आहेत त्याच्यात आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्याच्यापैकी आता ही एक आहे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर 70%, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. तर 70% तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल. मी एक एक मुद्दा क्लिअर कट करतो मित्रांनो, आपला गडबडाघाडी करायची नाहीये, डिटेल समजून घ्यायचे. 70% आणि 30% म्हणजे काय? 70% म्हणजे कसं असतं मित्रांनो, सर्वसामान्य जेव्हा 100% जागा भरायच्या असतात तेव्हा 70% हे डायरेक्ट मेरिट लिस्ट म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू असतात आणि 30% त्यांना थोडासा कामाचा अनुभव आहे किंवा 30% म्हणजे जो पूर्वी काम केलेला आहे किंवा 3 महिने हंगामी फवारणी सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे किंवा कुठेतरी तसं इक्विव्हॅलंट त्यांना सर्टिफिकेट दिलेलं त्यांच्यासाठी ते राखीव केलेलं असतं मित्रांनो, आणि ते गरजेचं असतं मित्रांनो. ओके, आता आपला पार्ट काय आहे की 70% मध्ये काय, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणजे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लॅब टेक्निशियन असं सायंटिफिक आपण सरळ म्हणू शकतो त्याला ढोबळ मानाने. आता याच्यामध्ये सिलेबस मध्ये बघा मित्रांनो, लक्षात घ्या, पहिल्यांदा एक रूपरेषा क्लिअर करतो आपलं. या सिलेबस हा जो 70% दिलेला आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये लक्षात घ्या 70% मध्ये तो आपल्याला मित्रांनो, एक मिनिट लक्षात असेल मित्रांनो, हे 70% सिलेबस त्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत मित्रांनो. आता हा सेक्शन कसा एक सेक्शन झालाय, तसा असे 4 सेक्शन आहेत. इंग्लिश दिलाय पहिल्यांदा, नंतर मराठी, नंतर जनरल नॉलेज आणि शेवटी आहे तो सेक्शन नेम लॉजिकल रिझनिंग किंवा एबिलिटी टाइप, आणि शेवटची जो आहे तो त्या पदाबाबतची रिलेटेड काय महत्वाचं आहे त्या संदर्भात दिलेला आहे. आता आपण एक एक सेक्शन मध्ये जाऊया मित्रांनो. बघा, जेव्हा तुम्ही आरोग्य विभाग आणि इतर सेवांमध्ये करता थोडासा डिफरन्स आहे मित्रांनो याच्यामध्ये. बघा, इंग्लिश जर करत असेल तर ग्रामर, त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त याच गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो. सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, स्पेलिंगचं पंक्च्युएशन असेल आणि टेन्स असतील. ओके, हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहिती आहे, नवीन काय सांगताय, डायरेक्टली सायंटिफिक रिलेशन याच्यात किंवा सिलेबस सायंटिफिक सांगा. नाही मित्रांनो, आरोग्य विभागाच्या मध्ये लक्षात घ्या, काही गोष्टी टिपिकल आहेत त्या लक्षात असेल. बोर झालं तरी ऐका मित्रांनो, माझी ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर पोस्ट निघायची असेल तर. बरोबर आहे. आता मूळ मुद्द्याकडे बघू. पहिल्यांदा ढाचा सांगतो मित्रांनो तुम्हाला. हे जर पेपर 100चा असेल तर 60 आणि 40 असं होणार आहे. आता 60 म्हणजे काय, इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज, ओके, आणि अर्थमॅटिक म्हणजे थोडंसं रिझनिंग बुद्धिमत्ता टाईप मध्ये. याचे 4 आहे, 15 चोक 60 मार्काला असतील आणि 40 मार्काचे उरलेला आहे मित्रांनो. थोडक्यात कळलं असेल 60-40 होणार आहे, असं कळलं. म्हणजे 60 कशा कुठल्या होणार, 60 हे नॉर्मल मार्क्स होणार आहेत आणि 40 हे टेक्निकल सिलेबस होणार आहे. 40 कुठलं होणार आहे, हे टेक्निकल सिलेबस नुसार वळणार आहे मित्रांनो. कळते, 60-40 याच्यात पेन अवेलेबल असताना लिहिता येत नाही मित्रांनो, पुढच्या वेळेस ओके होऊन जाईल ते. 60 आणि 40 ते
त्या ह्याच्यानुसार होणार आहे. 60 काय आहे, 60 मार्क मध्ये इंग्लिश असणार आहे, मराठी असणार आहे, जीके असणार आहे तुमचं, आणि त्यामध्ये अर्थमॅटिक बुद्धिमत्ता असं वगैरे असणार आहे. ओके, आता आणि 40 मार्काचं काय असणार, 40 मार्क ओनली टेक्निकल म्हणजे सायंटिफिक लॅब टेक्निशियन मध्ये काय असतं काय नाही डिटेल मध्ये. ओके, 60 मार्कापैकी 15 चोक 60 4 सेक्शन पडतात. ओके, या 60 मार्काचे 4 सेक्शन करायचे मित्रांनो. तर इंग्लिशचं काय मध्ये, इंग्लिशमध्ये आपल्याला पाहिले सिनोनिम, एंटोनिम्स, स्पेलिंग, ओके, आणि पंक्च्युएशन आणि टेन्स हेच करायचे आहेत मित्रांनो. व्होकॅब्युलरी, यूज इडियम्स अँड फ्रेजेस आणि मीनिंग अँड एक्सप्रेशन्स, फिलिंग द ब्लँक्स अँड सेंटेन्सेस आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर हे याच्यात पाहायचं मित्रांनो. आता याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की इंग्लिशला कुठलं वापरावं. आपलं तुम्ही आता कुठलं तरी तत्सम पुस्तकाचं नाव घेणार, पण नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही सरळ सेवा करताना NTSC 5वी 8वी स्कॉलरशिपचेच बुक वापरायचे, त्यामुळे तुमचा क्लिअर होईल अभ्यास. ओके, इतके दिवस केलात पोस्ट निघाले सध्या कारण हेच आहे मित्रांनो. जरा तुमची बुक लिस्ट बदला, विचार बदलतील. ओके, सेकंड महत्त्वाचा मुद्दा मराठी. मित्रांनो, मराठी करताना या गोष्टी तुम्ही पूर्ण पुस्तक वाचत बसू नका. या बेसिक बुक्सवर आधी लक्ष द्या की मराठी व्याकरणामध्ये काय करायचे, शब्द, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी. नंतर भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार आणि सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी, आणि प्रसिद्ध पुस्तके लेखकाने योग्य जोड्या लावा. ओके, या ह्याच्यामध्ये हे 4 गोष्टी करा आणि वाटलाच तर अवांतर वाचा. तर ह्याच्यासाठी बुक कुठलं वापरायचंय, आपल्यासाठी वाळंबे सरांचं एकच बुक आहे मित्रांनो मराठीसाठी, ते सगळ्यात बाप पुस्तक आहे, तेच वापरा, बाकी कुठलंही वापरायची गरज नाही. आता महत्त्वाचा मुद्दा नंतर की मित्रांनो जनरल नॉलेज मध्ये काय असतं. जनरल नॉलेज मध्ये मित्रांनो लक्षात घ्या, एक आपले कुठलाही एखादा MPSC स्पर्धा परीक्षा करत असेल तर एखादा शॉर्ट मध्ये सांगणार कुठला जर ठोकळा असेल किंवा एखादं बुक्स असेल तर ते बघा मित्रांनो. तर इंडियन जिओग्राफी, भारतीय कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे आणि जिओग्राफी दिलेलं आहे. म्हणजे काय, भारताचं भूगोल, भारताचं कॉन्स्टिट्यूशन आणि करंट अफेअर्स, इंडिया आणि महाराष्ट्र आणि हिस्ट्री, भूगोल, ज्या तत्सम गोष्टी आपण करतोय त्या करायच्या आहेत. फक्त त्याच्यात एक ऍड आहे मित्रांनो, RTI. मित्रांनो याच्या लक्षात घ्या, तर पूर्ण सिलेबस करताना आधी मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका डिटेल्स थोडं पाहून घ्या मित्रांनो. मी एक्सप्लेन करून तेच पण एक प्रश्नपत्रिका घेणारच आहे मित्रांनो. ओके, आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे. आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, आता हा जो शिक्षण आहे मित्रांनो याच्यामधला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बेसिक नॉलेज. आता तुम्ही म्हणाल की याच्यात काय वाचायचं सर, हा सगळ्यात मोठा टास्क आहे. याच्यात घ्या मित्रांनो, हे जो सिलेबस दिसतंय इथं इन्फॉर्मेशन बेसिक टेक्नॉलॉजी, यासाठी MSCIT चं बुक वापरायचं मित्रांनो. MSCIT आता तुम्ही म्हणाल की इंग्लिश मध्ये आहे, नाही गळत नाही, मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके, जर कळत नसेल तर त्याचे मी 100 MCQs घेतो त्याच्यामधूनच क्वेश्चन पडतात मित्रांनो. डोंट वरी, ते माझ्याकडे राहिलं करणं तुमचं. ओके, आणखी महत्त्वाचा मुद्दा आता पुढे बघूया आपण. यात जास्त वेळ नाही घालवण्यापेक्षा महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. बघा, आता महत्त्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये, अर्थमॅटिक लॉजिकल ॲबिलिटी. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, CSAT ला करताय ना तेवढं नाही करायचं, थोडंसं करायचं. जसं सरळ सेवाला तलाठीला एक्झाम आपण करतोय ना मित्रांनो, त्याच्यामध्ये काय ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज. ओके, तर दिलेलं आहे बघा, मॅथमॅटिक्स, न्यूमेरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिक्स, जनरल सायन्स आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. मित्रांनो नावावर जाऊ नका, खूप भीती वाटते, असं वाचू नका काही. फक्त एवढं लक्षात घ्या, एखादं कुठलं तरी बुद्धिमत्ते साधं पुस्तक आणि सरळ सेवाला मागच्या आलेले प्रश्न एकदा 8 ते 10 टॉपिक्स आहेत मित्रांनो, मी ते पण सांगतो तुम्हाला, त्याचं पण व्हिडिओ येईल. ओके, कुठल्या तास सेक्शन वाईज बुक मी घेऊन येणार आहे की कुठले बुक्स वाचायचे काय नाही, घाबरू नका. ओके, फक्त ऐका मी काय म्हणतो, शांतपणे डोके ठेवून. ओके, आता जनरल नॉलेज किंवा जनरल सायन्स म्हणजे काय वाचायचं, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि एन्व्हायरमेंट सायन्स असेल. आता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या सेक्शनसाठी मित्रांनो 8वी ते 10वीच्या पुढे जायचं नाही. लक्षात येते, 8वी ते 10वीच्या पुढे जायचं नाही. मग आता तुम्ही म्हणाल की सर बायोलॉजीला काय वाचायचं किंवा केमिस्ट्री, फिजिक्सला, फिजिक्स, केमिस्ट्री, आरोग्य विभाग, मिनिमम क्वालिफिकेशन 10th टू ग्रॅज्युएशन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्रीचा बेसिक कॉन्सेप्ट आहे, ध्वनी असेल किंवा मग आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक चॅप्टर असेल, याची बेसिक गोष्ट विचारतात, ओम लॉ असेल, अशी बेसिक गोष्ट विचारतात, ते पण मी घेईल, डोंट वरी. आता महत्त्वाचा प्रश्न याच्यात काय राहिला, सगळ्यात जास्त सेक्शनला मार्क असतात ते फक्त याच एका सेक्शनला, कुठल्या, बायोलॉजी सेक्शनला आणि एन्व्हायरमेंट सेक्शनला. त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 क्वेश्चन असतात मित्रांनो. तर आता एन्व्हायरमेंट आणि बायोलॉजी सेक्शनला काय वाचायचं, 11वी 12वीचं बायोलॉजी. लक्षात घ्या मित्रांनो, 11वी आणि बायोलॉजी म्हणजे जे तुम्हाला राज्यसेवेला पण उपयोगी पडेल आणि MPSC, PSI, STI कंबाईनला पण अतिशय उपयोगाचं आहे मित्रांनो. कमीत कमी 10 ते 12 क्वेश्चन असतात. ओके, नंतरचा महत्त्वाचा होता एन्व्हायरमेंट सायन्स. एन्व्हायरमेंट सायन्सला 8वी 9वी 10वी 11वी 12वी याच्या क्रक्स नोट्स काढल्या असतील, कुठेही एन्व्हायरमेंटचं काही भेटो. आता तुम्ही म्हणाल सर 8वी 9वी 10वी सायन्स एन्व्हायरमेंट कुठे आहे, जिओग्राफी मधलं एन्व्हायरमेंट सुद्धा विचारतात मित्रांनो, लक्षात घ्या. एन्व्हायरमेंट इज अ बिग कन्सेप्ट आहे, पुस्तक सेपरेट असं काही नसतं मित्रांनो. असलं तरी ते तुम्हाला वापरता येईल का, वेळ कमी आहे, गोष्टी मी सांगतोय. जमत असेल तर राज्यसेवा किंवा तसं एक्झामचं करत असाल तुम्ही तर ते बुक वापरायला
हरकत नाही. मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो, ज्याची आपण प्रत्यक्ष पाहता आता. लक्षात घ्या, मूळ महत्वाचा मुद्दा इथे आहे की आपल्या आता टेक्निकल सिलेबस बद्दल काय सर, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता आलेलो आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्याच मुद्द्यावर आपल्याला सध्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि नियोजन झाल्यानंतर त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्या संदर्भात आखीव रेखीव करायचं की नक्की अभ्यास काय करायचा आपल्याला. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो सेक्शन आहे दॅट इज व्हेरी बिग टास्क आणि इज व्हेरी चॅलेंजिंग मित्रांनो. आणि हा जर तुमचा सेक्शन एकदा झाला तर यू विल नेव्हर नो की तुम्हाला किती मार्क पडतील आणि काय नाही. लिटरली तुम्हाला सांगायचं की क्लिअर होऊन जाईल तुमचं एक्झाम. ओके, आता महत्वाचा मुद्दा की सेक्शन म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज मध्ये काय पहिल्यांदा पाहायचं आपल्याला. जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, पॅरासिटॉलॉजी, बॅक्टेरियोलॉजी, हेमेटॉलॉजी आणि व्हायरोलॉजी ऑफ मलेरिया, फिलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लॅप्टो, झिका, स्वाइन फ्लू एक्सेट्रा अँड स्टील द कोरोना. महत्वाचा मुद्दा कळतो म्हणजे स्टील द कोरोना, म्हणजे स्टील कोरोना पर्यंत आतापर्यंत जे काही डिसीजेस पॅरासिटॉलॉजिकल होणार, बॅक्टेरियोलॉजिकल असेल, हेमेटॉलॉजिकल असेल, मलेरिया, फिलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया एक्सेट्रा एक्सेट्रा थिंग्स सगळं ह्याच्यात येतं मित्रांनो. आणि त्याच्या डिटेलमध्ये त्याचं पॅराडिक पिरियड किती असतं, त्याचं इपिडेमॉलॉजी किती आहे, त्याचं डिसीज पिरियड किती असतो, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात, असं सर्व उलटून पालटून क्वेश्चन आरोग्य विभागात केले जातात. खोटं वाटत असतं तर मागच्या प्रश्नपत्रिका रेफर करून पहा. ओके, याच्यात कळलं. आता ह्याच्या संदर्भात तुम्ही काय वाचायचंय सर, याच्या संदर्भात सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा एक मुद्दा क्लिअर करतोय. टेक्निकल नॉलेजचा सिलेबस वाचताना फार्मसी जर असाल किंवा मग लॅब टेक्निशियन असाल तर तुमचं इयर ऑफ फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे नोट्स काढले असतील ते वाचा मित्रांनो. बाहेरील कुठल्याही पुस्तकावर अवलंबून राहू नका, पोस्ट मिळणार नाही. लक्षात येते मित्रांनो, एकदा तरी ते कुठून तरी कोणीतरी नोट्स काढले असतात ते वापरा. त्यातून मी त्याचं डिटेल मध्ये घेणारच आहे, तेव्हा त्यातून व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा. किंवा मी तुम्हाला आमचं एमपीएससी वायफाय स्टडी 1 हे टेलिग्राम चॅनल आहे, तिथं पण काही मी थोडंफार लिंक टाकत जाईल याच्या संदर्भात. पण शक्यतो जास्त आपण युट्यूब आणि टेलिग्राम अशा दोन्ही ह्याच्यामध्ये पॅरामध्ये आपण हे सगळं क्लिअर करणार आहोत. ओके मित्रांनो, कळलं मित्रांनो. आता मलेरियामध्ये काय असतं, डेंग्यू पिरियड किती असतो, काय असतं, सिम्पटम्स काय असतात, किंवा आता न्यूट्रिशनिस्ट रिसर्च काय असतं ते त्याच्या संदर्भात वाचायला हवं मित्रांनो. किंवा या संदर्भात सध्या आता लेटेस्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं काय मत आहे, किंवा कुठला डिसीज डेडली आहे, असे असंख्य क्वेश्चन असतात की थर्ड पार्टी पर्सनॅलिटी पाहून तुम्हाला क्वेश्चन आले पाहिजेत मित्रांनो. लक्षात येते, बॅक्टेरियोलॉजी, मेटॉलॉजी आणि व्हायरोलॉजी या सेक्शन मध्ये महत्वाचं. ओके, आता सेकंड आहे ट्रीटमेंट रिलेटेड टू मलेरिया आणि फिलेरिया. आता त्यांची ट्रीटमेंट काय केली जाते, हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. याची ट्रीटमेंट काय केली जाते या संदर्भात आपल्याला बघायचे की याची ट्रीटमेंट काय केली जाते की जेणेकरून आपल्याला हे सोपं जाईल. आता याची ट्रीटमेंट काय, जर तुम्ही अभ्यास केला असेल मलेरियाची ट्रीटमेंट काय असतं, सिक्वेन्स काय असतो, किती दिवसाचा पिरियड असतो, किंवा आता आरोग्य विभागामध्ये याच्या संदर्भात काही इनिशिएटिव्ह झाले का, मलेरिया संदर्भात जगात कुठला देश हा मलेरिया ग्रस्त जास्त होता, कमी होता, डेडली होता, अशा सर्व प्रश्नाची उत्तरे इथं तयारी करावी लागते आपल्याला. ओके, आता नेक्स्ट पाहूया मित्रांनो. बघा, आता नंतरचा आहे लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर ऑफ ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस. लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, कुठलीही लॅब मध्ये तुम्ही काम करत असाल, लॅब टेक्निशियन असाल तर एसओपी असते, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात त्याला. आणि वेक्टर बॉर्न डिसीजेस फूड मधूनच असेल, एअरबॉर्न असतील किंवा एअरबॉर्न असतील, अशा तिन्ही माध्यमातून येणार आहे. त्यांचा कॉजेस काय, त्यांचे सिम्पटम्स काय, त्यांचे टोटली इक्युपेशन पिरियड किती असतो, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे इथं मिळावं लागतात. आणि आपण एक चार्ट बनवणार आहोत मित्रांनो त्याच्या संदर्भात. फूड, एअर आणि लक्षात घ्या, फूड, एअर आणि वॉटर या संदर्भात त्याला म्हणतात की एफ म्हणजे फूड, वॉटर डब्ल्यू आणि नंतर एअर FWA असं त्याला एक मी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे मित्रांनो वेक्टर बॉर्न डिसीज साठी. लक्षात येते. आणि हे एक त्याच्यात करायचंय, त्याच्यात फक्त 7 ते 8 डिसीज मित्रांनो, त्या अनुषंगाने चार्ट बनवून आपण ते क्लिअर करणार आहोत. नंतर आता महत्वाचा मुद्दा आहे की टेक्निकल इन्फॉर्मेशन हँड्स ऑन ट्रेनिंग ऑन वेक्टर डिसीजेस. लास्ट डी मुद्दा बघा हा, टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड हँड्स ऑन ट्रेनिंग ऑफ ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस. म्हणजे वेक्टर बॉर्न डिसीजेस कुठले आहेत मित्रांनो, वेक्टर बॉर्न डिसीजेस मध्ये पहिल्यांदा हे बघायचं की कुठले डिसीजेस ट्रेनिंग ओरिएंटेड असतात. मग तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मलेरियाची एक तुम्हाला माहिती असेल की स्पेशल जागा भरल्या जातात जलजन्य आणि म्हणजे वॉटरबॉर्न डिसीजेस साठी एक महाराष्ट्र शासनाचं पुणे येथे ऑफिस आहे मित्रांनो, तर सेपरेट मलेरिया ऑफिस आहे मित्रांनो, त्याचे स्वतः वैद्यकीय अधिकारी सेपरेट असतात. तर इन्फॉर्मेशन हँड्स ऑन ट्रेनिंग ऑफ ऑल वेक्टर डिसीजेस हे कशामुळे म्हणलंय मित्रांनो, कारण की ट्रेनिंग नागपूर विभागात त्याची ट्रेनिंग होती मित्रांनो. आणि आपण याच्या संदर्भात एक पुस्तकं सुद्धा आहेत आपल्याकडे, आपण डिटेल मध्ये त्या ट्रेनिंगचं मॅन्युअल सुद्धा दाखवणार आहोत आणि त्याच्या संदर्भात डिटेल आपण सिलेबस सुद्धा त्याच्यात शिकवणार आहोत मित्रांनो. एक उद्या एक
24 आवर्स मध्येच माझे व्हिडिओ येऊन जाते त्या संदर्भात. एक एक व्हिडिओ तयार करायला वेळ लागतो मित्रांनो, 2 ते 3 तास लागतात एक व्हिडिओ तयार करायला. ओके, त्यामुळे वेळ लागतोय, बाकीचं काही नाही. ओके, हे कळलं मित्रांनो, टेक्निकल इन्फॉर्मेशन, हँड्स ऑन ट्रेनिंग अँड ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस. ओके, तर मित्रांनो जो सेक्शनल पार्ट जो होता ना रिलेटेड, याच्यामध्ये अजून एक मित्रांनो लॅप्टिकेशन करताना मी लॅप्टिकेशन थोडासा मोठा पार्ट आहे त्यामुळे जरा वेळ जास्त घेतोय. लॅप्टिकेशन मध्ये महत्त्वाचा पार्ट असा आहे मित्रांनो की बीएससी डीएमएलटी किंवा नुसतं डीएमएलटी किंवा एमएलटी अशा संदर्भात पुस्तकं जरी वाचले तरी चालतील, फक्त त्याची टेक्निकल लँग्वेज समजली पाहिजे. साध्या सोप्या भाषेत आपण घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो, पण तो आवाका खूप मोठा असल्या कारणाने तुमच्या काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही. ओके मित्रांनो, आता आपण थोडंसं पुढच्या सेशनकडे वळूया मित्रांनो. नंतरचा जो पार्ट आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर. ओके, लक्षात येत असेल, स्क्रीनवर दिसत असेल. मी पहिला जो पार्ट आहे इंग्लिश बद्दल मी मागाशीच बोललो ते बद्दल सर सांगत बसणार नाही. मराठी इंग्लिश या दोन्ही सेक्शन ऑलरेडी आपले झालेले आहेत. मराठी बद्दल सांगितले आणि जनरल नॉलेज बद्दल मी डिटेल मध्ये सांगितले. राहिला प्रश्न याचाच काय आता फक्त डिटेल मध्ये पाहायचं की टेक्निकल सिलेबस बद्दल. आता बाकीच्या विषयाचं कसं आहे, बाकी पहिले 4 सेक्शन जे कॉमन आहेत मित्रांनो, आणि राहिला फक्त कुठला सेक्शन आता आपल्याला राहिला आहे तो पुढचा सेक्शन कुठला, टेक्निकल सिलेबस अनालिसिस संदर्भात आपण कुठला करायचा ते. ओके मित्रांनो, एक मिनिट. आता टेक्निकल सिलेबस जो आहे मित्रांनो आपला, टेक्निकल सिलेबस मध्ये काय बघायचं आपल्याला, महत्त्वाचा मुद्दा आहे की टेक्निकल सिलेबस मध्ये प्रत्येकाचा वेगळा आहे मित्रांनो. हा जो टेक्निकल सिलेबस आहे हा जरा प्रत्येकाचा वेगळा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे मित्रांनो, एक एक घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात डिटेल वाटेल की सरांनी काय सांगितलं नाही असं वाटायचं. ओके, डिटेल घेऊया. बघा मित्रांनो, आता जो पहिला पार्ट जो कुठला आहे बघा, जस्ट वेट. हा जो पहिला पार्ट आहे मित्रांनो कुठला, हा जनरल. बघा, जनरल फार्मोलॉजी, वन टाइप ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग्स डोसेज फॉर्म्स and bioavailability, indications, contradictions, adverse drug reactions, roles of antibiotics, clinical pharmacology, neuropharmacology, psychopharmacology, cardiovascular pharmacology आणि फार्मोएपिडेमियोलॉजी आणि डेंटल फार्माकोलॉजी. लक्षात घ्या मित्रांनो, जे फार्माकोलॉजीचे सब्जेक्ट असतात तुमचे डी फार्मसीला फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला पण आणि बी फार्मसीला पण, त्याच्यामधला हा जो सेक्शन आहे तो अत्यंत महत्त्वाचा सेक्शन आहे मित्रांनो. आणि या सेक्शनवर जास्तीत जास्त 4 ते 5 क्वेश्चन असतात. आता फार्मसी टाइप ऑफ ड्रग्स कुठले असतात, टाइप 1 शेड्यूल 1 ड्रग, शेड्यूल 2 ड्रग अशामध्ये. आणि जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स कसं असते, शेड्यूल एच ड्रग असतात मित्रांनो, जनरल असतात, त्याच्यामध्ये अजून 2-3 प्रकार असतात मित्रांनो. लक्षात घ्या, त्या डोसेस ऑफ फॉर्म काय असतो, त्याची बायो अवेलेबिलिटी काय असतं, कुठला ड्रग्स कुठे अवेलेबल होतो, कारण काही ड्रग्स हे त्या इंडिकेशनला रॉ मटेरियल डिपेंड असतात मित्रांनो. इंडिकेशन्स काय, त्याचे कॉन्ट्राडिक्शन्स काय, किंवा ऍडव्हर्स ड्रग्स रिएक्शन्स कुठली रिएक्शन्स काय होते, कारण अलर्जिक रिएक्शन्स असतात. ओके, आणि याच्यामध्ये एक अँटीबायोटिकचा शोध, अँटीबायोटिकचे रोल्स कसे असतात आणि रिएक्शन कशी होते. आणि क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये त्याच्यामध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये 3 सबडिव्हिड्स पार्ट दिले मित्रांनो. क्लिनिकल असेल, न्यूरो असेल, सायको असेल, कार्डिओव्हास्क्युलर आणि फार्माकोलॉजी. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, ड्रग्स आणि त्याचे फॉर्मेशन करताना क्लिनिकलमध्ये, न्यूरोमध्ये, सायकोमध्ये काय वेगवेगळे बदल होतात या संदर्भात त्याची रिएक्शन्स आपल्याला याच्यात ऑब्झर्वेशन आणि त्याच्यात क्वेश्चन्स रिलेटेड क्वेश्चन असतात मित्रांनो. कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी म्हणजे कार्डिओच्या व्हेस्क्युलर फार्माकोलॉजीच्या संदर्भात त्या संदर्भात क्वेश्चन असू शकतात. नंतर फार्मोएपिडेमियोलॉजी आणि डेंटल फार्माकोलॉजी या सेशनचा मित्रांनो हा सेशन खूप टाइटली आणि छान करून ठेवा मित्रांनो. शक्यतो जास्तीत जास्त या एका सेक्शनवर भार द्या. आपण त्याचे एमसीक्यूज घेणार आहोत मित्रांनो. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये ABCDEF असे 4 पार्ट दिलेत फार्माकोलॉजी म्हणजे थोडक्यात काय फार्मसीच्या रिलेटेड मध्ये. आता इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया याच्यामध्ये फरक काय, ड्रग्स रिलेशन कसं होतं, इंडिकेशन्स काय, त्याचे लॉज, रूल्स अँड रेग्युलेशन्स काय या संदर्भात दिले. तो पॅरलल अनालिसिस आपल्याला पॅरलल स्टडी करायचा इंडियन आणि ब्रिटिश याच्यामध्ये, कारण की ग्रीक वर्ड असल्या कारणाने मित्रांनो आपण जे आरोग्य विभागाचा अभ्यास करतोय किंवा फार्माकोलॉजी बेस ऑफ फॉर ड्रग्स ते आपण बेस हा ब्रिटिशच आहे मित्रांनो. त्यामुळे फार्माकोपिया याच्या संदर्भात तो पॅरलल तुम्हाला अभ्यास करावा लागेल. थर्ड जे सेक्शन दिले मित्रांनो हे फार्मसी ऍक्ट 1948, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि अमेंडमेंट्स. मित्रांनो वेळोवेळी कसं लक्षात घ्या, फूड अँड ड्रग्स याच्यामध्ये वेळोवेळी बदल केले जातात. त्याच्यामध्ये ड्रग्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लक्षात येत असेल मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टर ही पण पोस्ट असते, त्या एक्झामला सुद्धा ह्या प्रश्न विचारले जातात. 1948 ड्रग्स आणि 1940 हे 2 कायदे खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आणि त्यामध्ये वेळोवेळी स्पेशली 1940 याच्यामध्ये वेळोवेळी बदल केलेले आहेत मित्रांनो. कॉस्मेटिक ड्रग्स किती साठा ठेवायचा, कुठले शेड्यूल ठेवायचे, कुठले विना परवाना द्यायचे, कुठल्या कोणाला कारवाई काय होते या संदर्भात थोडंसं एक 3 ते 4 पानाचं ते असेल मित्रांनो, ते पाहून घ्या एकदाच. ओके, नंतरचं अतिशय महत्त्वाचं फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे औषध आणि त्याचं निर्माण आणि ते थोडक्यात
ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालतं या डिपार्टमेंटचं, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन इथं समजून घ्या. कुठल्या पोस्ट असतात किंवा डायरेक्टली मेडिकल ऑफिसरच्या ड्रग ऑफिसर असं संदर्भात जे पॅरल पोस्ट असतात त्याचा पण इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे झालं सगळं डिटेल टेक्निकली भाग. त्याच्यामधला डिटेलमध्ये मित्रांनो मेडिकल टाकल्यानंतर किंवा ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, त्याचे मॅनेजमेंट काय असावे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कुठलं मॅनेजमेंट असावे, त्याचे एसओपी काय आहेत या डिटेलमध्ये पण सुद्धा इथं तुम्हाला ड्रग याच्यामध्ये फार्मासिस्टमध्ये अभ्यास करावा लागेल. कारण तुम्ही जेव्हा सिलेक्ट व्हाल मित्रांनो फार्मासिस्ट म्हणून, तेव्हा तुम्हाला हे ड्रग्स -20°C कुठे ठेवायचं हे कळलं पाहिजे मित्रांनो. काही ड्रग्स वर लिहिलं असतं की अवॉइड सनलाइट, अवॉइड फ्रॉम चिल्ड्रन, असे सुद्धा त्याच्यावर प्रिकॉशन्स दिले त्यांना. हे असे क्वेश्चन्स आलेले आहेत मित्रांनो. काही स्पेशल ड्रग असतात ओके, त्या अनुषंगाने ते सुद्धा आपल्याला नियम पाळावे लागेल. नंतरचा आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस फक्त एकच क्वेश्चन आलेला आहे की रोल्स ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये तुमचा रोल काय असतो. फक्त गोळ्या औषधं देणे किंवा चिठ्ठी पाहून गोळ्या देणे असाच ढोबळमानाने विचार केला तर असा एक रोल असतो, पण त्यामागे तुम्हाला त्याची प्रोसिजर असते मित्रांनो. स्टँडर्ड स्टोअर क्लिअरन्स किती आहे, स्टोअर किती आला, आउटपुट इनपुट किती झालंय ओके, ते कुठल्या ड्रग्स कुठल्या ह्याच्या त्याचा सर्वे पण अवेलेबल असतो मित्रांनो की या भागामध्ये सजेस्ट कार्डिओव्हास्क्युलर ड्रग जातात किंवा मग स्वतः सांगू शकतो की डेंटलचे जातात. अशा प्रत्येक लेख पण तुम्हाला की सर्वे पण असतो त्या संदर्भात तो करावा लागतो. लक्षात घ्या मित्रांनो रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट मध्ये ओके. अशा संदर्भात आता तर नियमावली बदल चालली आहे मित्रांनो ओके, त्यामुळे त्या संदर्भात हे नवीन पण पाहावं लागेल ओके. आता जरा दुसरा पोस्टचा फार्मासिस्ट आपण ज्या लिहिलं जे प्रमाणे दुसऱ्या आपण पाहूया पुढच्या वेळेस मित्रांनो. आता एक पाहूया ईसीजी टेक्निशियन. लक्षात असेल ईसीजी टेक्निशियन काय आहे काय बघा मित्रांनो. लक्षात घ्या की ईसी टेक्निशियनला जो मी तुम्हाला पहिल्यांदा बोलले 4 पार्ट पहिल्याचं सेम आहे, इंग्लिश, मराठी, जीके आणि अर्थमॅटिक आणि कॉमन बुद्धिमत्ता वगैरे तो पार्ट सेम आहे. आपण डायरेक्टली त्या टेक्निकल पार्ट्स कडे जाऊया. टेक्निकल पार्ट्स मध्ये नेमकं महत्वाचं काय आहे, त्या टेक्निकल पार्ट बघल्यानंतर तुम्हाला कळेल मित्रांनो आणि लगेच लागेल लॉजिक तुमचं लागेल की अरे हे आमचं इथेच शिकलो आम्ही इथंच झालं. बघा मित्रांनो आता ईसी टेक्निशियन मध्ये महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की बघा इथे दिलेलं असेल डिटेल मध्ये हे हा सेक्शन पूर्ण ओके. हे अतिशय सोपा साधा मित्रांनो काय म्हणतात तुम्हाला नंबर लागण्यासाठी म्हणता येत मित्रांनो आरोग्य विभागामध्ये. व्हॉट इज ईसीजी म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डियोग्राफ, डिफरंट इलेक्ट्रोग्राफ लीड्स अँड इलेक्ट्रोफिजियोलॉजी, बायलंबार लीड्स, म्हणजे ईसीजी कुठल्या अँगलने घ्यायचा, अँगल्स काय असतात, त्याचे डायमीटर्स काय असतात, पॅरामीटर्स काय असतात, अशा विविध अँगलचं एक वायसीएमचं किंवा मग नाशिक विद्यापीठाच्या नोट्स आहेत मित्रांनो ईसीजी वर, त्या मिळाल्या तर पहा तुम्हाला ओके. आणि कॅलिब्रेशन ऑफ ईसीजी मशीन, कॅलिब्रेशन म्हणजे कसे मतमोजणी सॉरी आपण जसं मोजणी करतो त्याच्यामध्ये तसं कॅलिब्रेशन्स असतात मित्रांनो, त्याचे स्केल्स असतात, त्यानुसार त्याचं ईसीजीचं मशीनचं टेक्निक असतं मित्रांनो. त्या संदर्भात क्वेश्चन आहे. आता डी विभाग आहे नॉर्मल ईसीजी ओके. सायनस रिदम्स काय असतात, कंडक्शन इफेक्ट काय असतात, चेंजेस इन मायोकार्डियल इन्फ्रेक्शन ऑन ईसीजी, मायोकार्डियल इन्फ्रेक्शन याच्यावर मागच्या वर्षी क्वेश्चन पण आलेला आहे मित्रांनो. चेंजेस इन मायोकार्डियल इन्फ्रेक्शन, मायोकार्डियल म्हणजे मित्रांनो छातीत दुखल्यानंतर माणूस कसं ओरडतो, तर मायोकार्डियल म्हणजे छातीमध्ये एक्सरे टाईप मध्ये किंवा आपल्याला हृदयाचा ईसीजी टेक्निशियन करताना हे टेक्निक्स वापरतात. नंतर ट्रेस टेस्ट असतात मित्रांनो, स्पेशली कोलेस्ट्रॉल वाढलंय का, कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमचं ईसीजी किती फुल ऑन ग्राफ वर खाली जातोय किंवा त्याच्यामध्ये डिफरन्सेस किंवा काय कॅलिब्रेशन्स काय बदल होतात सो डिटेल्स मध्ये तुम्हाला ट्रेस टेस्ट मध्ये असेल. आणि शेवट त्याच्यामध्ये हॉलस्टर स्टडीज म्हणजे अँब्युलेटरी इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, हे नवीन सिस्टम आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये सुद्धा आता नवीन टेक्निक्स आलेले आहेत मित्रांनो, त्या पण सुद्धा आता लेटेस्ट अपडेट करा. कारण तुमचा जो पेपर काढणार आहे लक्षात घ्या मित्रांनो, आपली स्पर्धा आपला मित्र अभ्यास करतोय, आपण अभ्यास करतोय किंवा मराठीतली मुले, इथं स्पर्धा नाहीये मित्रांनो. लक्षात घ्या तुमची स्पर्धा आहे तुम्ही केलेला अभ्यास आणि पेपर काढणारे तज्ञ यांच्या संदर्भात तुमची स्पर्धा असणार आहे. हे तुम्हाला वेगळं वाटेल पण नक्की पटेल, मी काय म्हणतो 100% पटेल. तुमची स्पर्धा तुमच्या मित्राशी आहे का मित्रांनो, नाही. त्याचा अभ्यास झाला असेल कमी जास्त थोडं का तो मुद्दा नाहीये, पण तुमची खरी स्पर्धा कोणाशी आहे, तुम्ही केलेला अभ्यास आणि जे तज्ञ मंडळी आहेत त्यांनी केलेले पेपर सेट, याच्यामध्ये तुमचं किती अॅक्युरेशन किंवा कॅल्क्युलेशन करेक्ट जातंय त्याला महत्व आहे मित्रांनो. लक्षात येतंय हे ईसी संदर्भात होतं. त्याच्यात फक्त 5 ते 6 पॉईंट महत्वाचे आहेत मित्रांनो, तेवढे करा. आणि मी तुम्हाला म्हणतो ना ईसी टेक्निशियनला फॉर्म भरल्याने 100% अभ्यास करा मित्रांनो, 100% तुम्ही लागाल किंवा जागा. आणि महत्वाचा मुद्दा की जागा कमी जास्त होते तो होत राहते मित्रांनो, तो भाग डोक्यातून काढा. परीक्षा होत आहेत हीच मोठी सगळ्यात आनंदाची बातमी आहे आणि अभ्यास करणं हे आपल्याला गरजेचं आहे ओके. चला तर पुढे पाहूया. नमस्कार. अजून दुसरा मुद्दा याच्यात महत्वाचा आहे की स्टाफ नर्स गव्हर्नमेंट बद्दल. मित्रांनो लक्षात घ्या आमच्या अनेक माता भगिनींनी स्टाफ नर्सचा फॉर्म टाकलेला होता आणि त्यांचं एकच विनंती सर स्टाफ नर्स सिलेबस डिटेलमध्ये सांगा, स्टाफ नर्स डिटेलमध्ये सांगा. तर आपण आज डिटेलमध्ये पण ते पण सांगणार आहोत. स्टाफ नर्स मध्ये मित्रांनो लक्षात घ्या पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की
चार पहिले पार्ट सगळ्या 54 पोस्टसाठी एकच आहेत. ओके, 54 पोस्टसाठी एकच असणार आहेत. इंग्लिश असेल, मराठी असेल आणि जीके असेल आणि अर्थमॅटिक म्हणजे बुद्धिमत्ता वगैरे असेल. तो एकच पार्ट सगळ्याला कॉमन आहे. फक्त आपण जरा टेक्निकल मुद्द्याकडे वळू. याच्यामध्ये टेक्निकल काय करायचं फक्त. ओके, व्हिडिओ पहिल्यापासून पाहिला असेल तर कळेल, स्किप करायची प्रयत्न करू नका, त्यानेकरून तुम्हाला कळणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, आता स्टाफ सिलेक्शन मध्ये लक्षात घ्या मित्रांनो. सिलेक्शन सेक्शन नेम सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. मित्रांनो लक्षात घ्या, स्टाफ नर्स मध्ये दोन आहेत, अधिपरिचारक खाजगी आणि प्रायव्हेट. याच्यात खाजगी आणि प्रायव्हेट मध्ये काय फरक आहे मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला त्या अनुषंगाने दिलेलं वर्क असतं मित्रांनो, लक्षात घ्या. खाजगी आणि डिटेलमध्ये डिफरन्स असा विशेष काही नाहीये. ओके, क्वालिफिकेशन तेच आहे सेम. ओके, फक्त एवढंच की तुम्हाला जे प्रायोरिटी मिळते त्याच्यामध्ये मागं पुढे होऊ शकतं, त्यामुळे ते प्रायव्हेट आणि खाजगी केलेलं आहे त्यांनी, बाकी काही नाही. म्हणजेच काय, तुम्हाला जर आधीच अनुभव असेल किंवा शासकीयचा थोडाफार अनुभव असेल, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतात ना मित्रांनो, त्या संदर्भात हे डिफरन्शिएशन म्हणजे लॅब टेक्निशियन 70 आणि 30 टाइप मध्ये. ओके, त्या संदर्भातच आहे, बाकी विशेष काही नाही. आता सेक्शन नेम मध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज मध्ये काय बघायचंय त्याचं मी सेपरेट एक व्हिडिओ टाकतो मित्रांनो, लक्षात घ्या. आता नर्सेस बद्दल लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सेक्शन नेम मध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज नर्सिंग मध्ये नक्की काय अभ्यास करायला हवे, त्याचं मी डिटेल तुम्हाला पीडीएफ एक दाखवणार आहे मित्रांनो. मी डिटेल्स अनालिसिस करून सिलेबस काढलेला आहे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो. स्टाफ नर्स सिलेबस 2020 याच्यामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे काढले मित्रांनो. फक्त 12 पॉइंट्स महत्त्वाचे आहेत नर्सिंगसाठी. Candidates are advised to cover all topics given below as question will be asked on these topics: anatomy and physiology, microbiology, fundamental of nursing, first aid, community health nursing, health education and community skills, आणि न्यूट्रिशन्स, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, मेंटल हेल्थ आणि सायकॅट्रिक नर्सिंग, कम्प्युटर्स इन नर्सिंग. ओके, आणि मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजिकल नर्सिंग आणि पॅडियाट्रिक नर्सिंग. मित्रांनो, पॅडियाट्रिक आणि मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजी याच्यामध्ये दोन क्वेश्चन असतात मित्रांनो, 11 आणि 12व्या मुद्द्यावर. तर स्पेशली 7वा मुद्दा, 3रा मुद्दा, पहिला आणि 2रा मुद्दा, म्हणजे पहिला, 2रा, 3रा, 7वा आणि 4था याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन असतात मित्रांनो, लक्षात घ्या. आणि 5व्या मुद्द्यावर एक कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचं एक चॅप्टरच आहे मित्रांनो. तुम्हाला नर्सिंगला जीएनएम ला एएनएम ला सबजेक्ट असेल ते चॅप्टर केलं तरी दिस मोर दॅन इनफ आहे मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. मला वाटतं आपण आज भरपूर सिलेबस कव्हर केलाय मित्रांनो. ओके, याच्यात कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता मित्रांनो. आणि हा सिलेबस मी माझ्या टेलिग्राम चॅनलला पण टाकेल मित्रांनो. त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये डिटेलमध्ये काय, अनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये काय, तर नर्सिंग मध्ये अभ्यास करताना गायनोकॉलॉजी असेल, पॅडियाट्रिक असेल किंवा कॉमन हेल्थ असेल, तिन्ही फेज मधून अनाटॉमी आणि फिजिओलॉजीचं काय काय डिफरन्शिएशन होतात, कशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते या संदर्भात ते पाहायचं असते. मायक्रोबायोलॉजी मध्ये बेसिक मायक्रोबायोलॉजी म्हणजे तुम्हाला सिम्पटम्स कसे असतात ओळखता आलं पाहिजे, किंवा सूक्ष्मजीवशास्त्राच्या थोडंसं त्या अंगाने रिलेटेड विचार करता पण आलं पाहिजे, हे पण विचारलं जातं. आणि 3रा मुद्दा फंडामेंटल ऑफ नर्सिंग. फंडामेंटल म्हणजे नर्सिंग मध्ये काय, ट्रीटमेंट काय, फर्स्ट एड काय करायला पाहिजे, कफ झाला तर फिवर झाला तर ट्रीटमेंट तुम्हाला फर्स्ट एड देता आलं पाहिजे, अशा संदर्भात ते आहे. तर ओके, कम्युनिटी हेल्थचा चॅप्टर सांगितलंच आहे. हेल्थ एज्युकेशन कम्युनिकेशन स्किल्स, तुम्ही म्हणजे तुमचं पेशंट सोबत व्यवहार कसा असायला हवा. तर मित्रांनो, मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि न्यूट्रिशन्स याच्यामध्ये न्यूट्रिशन मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये विटॅमिन्स डिफिशियन्सी डिसीजेस या संदर्भात ओळखायला आलं पाहिजे. 1 ते 2 क्वेश्चन असतात. मेडिकल सर्जिकल नर्सिंग लक्षात घेतलं तर मित्रांनो 12 पॉईंटवर कमीत कमी 5 क्वेश्चन 12×5 अशा संदर्भात हा प्रश्न असणार आहे. प्रश्न मिळतात कुठेही मिळतात सहजरित्या. आणि मेंटल हेल्थ आणि सायकॅट्रिक नर्सिंग म्हणजे वेडाच्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग असतात, मेंटल हेल्थ मला समजले पाहिजे. आणि 3रं असते मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजी म्हणजे प्रसूती विभागातले, आणि पेडियाट्रिक म्हणजे लहान मुलाचं स्पेशली, म्हणजे थोडंसं निओनेटल म्हणजे थोडंसं तुम्हाला चेक करता आले पाहिजे. म्हणजे काही शाब्दिक भावना न कळता सुद्धा लहान मुलाचं भावना कळल्या आलं पाहिजे. हे कम्युनिकेशन स्किल्स मध्ये येतं नर्सिंगच्या. ओके, या संदर्भात सुद्धा एखादा जमलं तर व्हिडिओ टाकतो मित्रांनो, मी प्रॉमिस नाही करत, कारण हा सुद्धा थोडा डिटेल मध्ये येतो. ओके, मी त्या संदर्भात सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर मला वाटतं मित्रांनो आपण आज डिटेल सिलेबस घेतलाय आरोग्य विभागाचा, आणि मला वाटतं होप सो की लॅब टेक्निशियन असेल, एएनएम असेल, जीएनएम फार्मासिस्ट बद्दल डिटेल सिलेबस कळलं. आता पुढील सेक्शन मध्ये एक्सरे टेक्निशियन असेल, ब्लड टेक्निशियन असेल, किंवा आपलं एमपीडब्ल्यू म्हणजे मल्टिपल हेल्थ वर्कर बद्दल डिटेल मध्ये काय वाचावं, काय कन्सेप्ट असले पाहिजे याचा डिटेल व्हिडिओ घेऊ. आणि नंतरचं जे व्हिडिओ चालू आहे मित्रांनो, डिटेल सिलेबस वाईज आपण डायरेक्टली सब्जेक्ट वाईज सिलेबस घेणार आहोत आणि डिटेल सगळा सिलेबस आपला कंप्लीट करून घेणार मित्रांनो. ओके, तर तुर्तास मी तुमची रजा घेतो मित्रांनो. थोडासा व्हिडिओ 30 मिनिटात झाल्यामुळे मी रजा सॉरी, त्याबद्दल क्षमा असावी मित्रांनो, पण काय हरकत नाही मित्रांनो. चांगलं होत असेल तर 30 मिनिटात सुद्धा पिक्चर पाहू शकतो, तर आपण व्हिडिओ काय पाहायला काहीच हरकत नाही. ओके, चला, मी शिवदास सूर्यवंशी, संचालक एमपीसी स्टडी, आपली रजा घेतो. काय शंका असेल तर नक्कीच विचारा. 24/7 वी आर अवेलेबल फॉर यू. ओके, स्टे हेल्थी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच.